घर तुम्ही विकत घेत आहात तर मग हे घर विकत घेण्या अगोदर सर्वात पहिले दोन प्रश्न आपल्या डोक्यात येतात। घर आपण डायरेक्टली घेतले पाहिजे रोकडा की ईएमआय वर घेतले पाहिजे? तर मग बघा, माझ्या मते तर घर घेण्या अगोदर 5 गोष्टी आपण नक्कीच तपासून घेतल्या पाहिजे। तर मग त्या कोणत्या गोष्टी आहेत तेच आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत। आणि हो, एंड ऑफ द व्हिडिओ मध्ये आपण लास्ट मध्ये आपण हे बघणार आहोत की बरेच लोक म्हणतात ईएमआय वर घर घेणे ही एक सर्वात मोठी चूक आहे। आता नेमकी खरे काय खोटे काय ते पण आपण लास्ट मध्ये बघणार आहोत। चला तर मग सुरू करूया आजच्या छोट्याशा पर्सनल फायनान्स व्हिडिओला। प्रॉपर्टी बाइंग फॅक्टर्स 5 इम्पॉर्टंट चेक्स। नंबर 1, लोकेशन। घराचा परिसर चांगला आहे का? ट्रान्सपोर्ट, मार्केट आणि मेडिकल सुविधा आहेत का? आणि भविष्यात त्या भागात डेव्हलपमेंट होईल का? नंबर 2, बजेट अँड लोन। तुमचे बजेट योग्य आहे का? डाऊन पेमेंट आणि ईएमआय मॅनेज करू शकता का? नंबर 3, सिक्युरिटी अँड लीगल चेक, म्हणजे प्रॉपर्टी पेपर क्लिअर आहेत का? बांधकाम परवानगीमध्ये रजिस्ट्रेशन आहे का? नंबर 4, रिसेल अँड फ्युचर व्हॅल्यू, म्हणजे ही प्रॉपर्टी भविष्यात चांगल्या किमतीने विकली जाईल का? नंबर 5, इन्फ्रास्ट्रक्चर अँड कनेक्टिव्हिटी, म्हणजेच रस्ते, पाणी पुरवठा, वीज पुरवठा आणि यांसारख्या बऱ्याचशा ज्या काही गोष्टी आहेत जीवन जगण्यासाठी लागतात त्या गोष्टी अवेलेबल आहेत का? या 5 गोष्टी तपासल्यानंतर जर त्या गोष्टी योग्य असतील तर मग ते घर घेण्यासाठी योग्य आहे, 100% योग्य आहे। पण आता प्रश्न पडतो की घर आपण डायरेक्टली घेतले पाहिजे का ईएमआय वर घेतले पाहिजे? ईएमआय वर घेण्यासाठी आपण चांगल्या प्रकारे योग्य आहात का? म्हणजे ते निर्णय योग्य आहे का? तर मग बघा, ईएमआय वर घर घेण्याचे धोके। नंबर 1, हाय इंटरेस्ट कॉस्ट। तर मग बघा, 20 ते 30 वर्षाच्या ईएमआय मध्ये तुम्ही मूळ घराच्या किमतीपेक्षा दुप्पटचे पैसे ईएमआयच्या थ्रू भरतात। हो, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे। त्यामुळे तुमचे फायनान्शियल गोल्स, इन्व्हेस्टमेंट आणि रिटायरमेंट साठी पैसे उरतात का? ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे ईएमआय वर घर घेण्या अगोदर। नंबर 2, रिसेल इश्यू अँड मार्केट रिस्क। तर मग बघा, घराची दर पडली आणि घर जर विकायचे झाले तर मग त्यावेळेस मार्केटमध्ये त्या घराची योग्य किंमत मिळेल का? त्या गोष्टीचा तुम्ही विचार करा ईएमआय वर घर घेण्या अगोदर। नंबर 3, ईएमआय प्रेशर अँड जॉब स्टेबिलिटी। तर मग बघा, नोकरी जर गेली आणि उत्पन्न जर कमी झाले तर मग तुम्ही ईएमआय भरणार का चांगल्या प्रकारे? या गोष्टीचा विचार करा ईएमआय वर घर घेण्या अगोदर। हो। नंबर 4, रेंट वर्सेस ईएमआय। तर मग बघा, ईएमआय वर घर घेण्यापेक्षा रेंट वर घर घेणे सर्वात बेस्ट आहे, म्हणजेच भाड्याने राहणे हे सर्वात जास्त स्वस्त पडते। तसंच ईएमआय मध्ये पैसे टाकण्याऐवजी आपण म्युच्युअल फंड्स किंवा एसआयपी मध्ये पैसे गुंतवल्यास 15 ते 20 वर्षामध्ये आपण दुप्पट तिप्पटच्या आपण अमाउंट जनरेट करू शकतो। सर्वात मोठे फंड आपण चांगल्या प्रकारे घेऊ शकतो। तरी पण लास्ट मध्ये हाच प्रश्न येतो, आपण डायरेक्ट रोकडा घर घेतले पाहिजे का ईएमआयच्या बेसिसवर घेतले पाहिजे? तर मग बघा, तुम्ही जर फायनान्शियली पूर्णपणे स्टेबल असाल तर मग तुम्ही घर घ्या, डेफिनेटली घ्या। पण जर तुम्ही ईएमआयच्या आधारावर घर घेत असाल तर मग चांगल्या प्रकारे विचार करा। हो, मी जर लास्ट मध्ये ज्या काही गोष्टी सांगत आहे त्या गोष्टींवर तुम्ही चांगल्या प्रकारे विचार करा। हो, सतत ईएमआयच्या ओझ्याखाली राहण्यापेक्षा योग्य वेळ आणि योग्य गुंतवणूक करूनच पुढे तुम्ही चांगल्या प्रकारे घर घ्या। चांगल्या प्रकारे विचार करा आणि मगच घ्या।